कन्याकुमारीची सकाळची साईट सीइंग कंप्लीट करून आम्ही आता मैसूरच्या दिशेने चाललोय आणि त्याच्यानंतर आमचा कूर्गला जाण्याचा प्लॅन आहे। 2 ते 3 दिवस थांबू आणि मग नंतर आमचा रिटर्न जर्नी चालू होईल। इथून आम्ही सत्यमंगलम टायगर रिझर्व मध्ये एंट्री केलेली आहे। हा पूर्ण जंगलाचा एरिया आहे। चार्जेस काहीच नाहीये, फक्त रिसीट देतात आणि एंट्री करून घेतात। इथून 27 बेंड्स चालू होतात। हे पूर्ण 27 बेंड आहेत इथून वरती चढायला। टायगर रिझर्व फॉरेस्ट संपल्यानंतर इथून घाटाचा रस्ता चालू होतो आणि त्या रस्त्यावर 27 वळणे आहेत। त्या प्रत्येक वळणाला एक हेअरपिन बेंड, असे 27 हेअरपिन बेंड असं नाव त्यांनी दिलेलं आहे। ह्या नागमोडी रस्त्यावरून जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूनी खूप उंच झाडे आणि दऱ्या आहेत। ते 6:30 वाजलेत आणि आम्ही आता ओंकारेश्वर टेम्पलला आलो आहोत कूर्गमध्ये। 6:30ला आम्ही पोचलो। हे ओंकारेश्वरचं प्रवेशद्वार आहे मंदिराचं। हा मंदिराचा परिसर आहे। मंदिराच्या समोरच इथे एक कुंड आहे। रात्रीचं संध्याकाळची वेळ आहे तर एवढं दिसणार नाही व्यवस्थित। मंदिराची एंट्री आणि इथूनच एक वॉकेबल रस्ता आहे आणि सरळ वॉक करून गेलं की अजून एक मंदिर आहे। हे एक हनुमान मंदिर आहे। कन्याकुमारी ते कूर्ग हा रस्ता खूपच सुंदर आणि सिनिक आहे। सुरुवातीला घाट लागतो, घाटाच्या एका बाजूने डोंगर आणि एका बाजूने दऱ्या असा तो घाट आहे। त्याच्यानंतर प्लेन रस्ता लागतो आणि तो देखील गर्द झाडींनी आणि जंगलाने वेढलेला आहे। आम्ही संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत कूर्गला पोहोचलो। त्यानंतर संध्याकाळी आम्ही थोडीशी साईट सीइंग केली, जसं ओंकारेश्वर टेम्पल, आणि त्यानंतर आम्ही पुन्हा रूमवर आलो आहोत। आता आम्ही उद्या सकाळपासून कूर्गची दुसरी साईट सीइंग चालू करणार आहे। तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास बाय बाय। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।